नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय हिंद, जय शिवराय. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ आहे. म्हणून तुमच्याकडे एक माझी छोटीशी विनंती आहे. हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी अशा व्यक्तीबद्दल तुम्हाला सांगणार आहे जिचं ऋण आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. ती म्हणजे आई. आई फक्त 2 अक्षराचा शब्द नाही, तिच्या मागे संपूर्ण स्वर्ग दडलाय. तर चला मग सुरू करूया. आई वाचायला गेलो तर फक्त 2 अक्षराचा शब्द आहे, पण तिच्या मागे संपूर्ण स्वर्ग दडलाय. आई म्हणजे माया, आई म्हणजे त्याग, आई म्हणजे निस्वार्थ प्रेम. आपण जन्माला येण्याआधीच आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आई. स्वतःच्या ताटातील घास आपल्या तोंडात घालणारी, स्वतःच्या डोळ्यात अश्रू लपवून आपल्या चेहऱ्यावर हसू ठेवणारी, आपल्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी, ती म्हणजे आई. स्वतःचं स्वप्न मोडून आपल्या स्वप्नांना पंख देणारी, ती म्हणजे आई. तर मित्रांनो, देव प्रत्येक वेळी आपल्याजवळ राहू शकत नाही, म्हणून त्याने एक चांगली व्यक्ती निर्माण केली, ती म्हणजे आई. आज आई आपल्यासोबत असेल तर तिचा हात हातात घ्या, तिला प्रेमाने मिठी मारा आणि फक्त एवढंच म्हणा, आई तू आहेस म्हणून माझं जग सुंदर आहे. आई तुझ्या विना हे जग खरंच अधुरं आहे. कारण वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय आपल्याकडे काहीच उरत नाही. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आई म्हणजे देवाने दिलेली सर्वात सुंदर भेट. तिच्या मायेसमोर फिकी पडते जगातील प्रत्येक संपत्ती. तिच्या एका मिठीत मिळतो स्वर्गाचा आनंद. आईशिवाय आयुष्यात राहतं ते करमत नाही. आईची किंमत ती असताना करा, कारण आई गेल्यावर तिच्या फोटोसमोर रडणारे अश्रू कधीच तिच्या मायेची ऊब परत आणू शकत नाही. आई तुझी किंमत खरंच पैशामध्ये मोजता येणार नाही ग. लहानपणी आपण पडतो, रडतो, हट्ट करतो, पण प्रत्येक वेळी आपल्याला उचलणारे ते आपल्या आईचेच हात. मित्रांनो, रात्रभर आपण तापाने फणफणत असताना आपल्याला झोप यावी म्हणून स्वतःची झोप विसरणारी, ती म्हणजे आई. आणि सकाळी लवकर उठून हसतमुखाने ती स्वतः कामाला लागते, ती म्हणजे आई. कधी स्वतःचे स्वप्न पूर्ण केले नाहीत, पण आपल्या मुलाला नवीन कपडे मिळावेत, आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मित्रांनो ती दिवस रात्र धडपडत बसली. मित्रांनो, आपण आज मोठे झालो, आपण आज पैसे कमवायला लागलो, पण हळूहळू आईसाठी खरंच वेळ द्या. ज्या आईने आपल्याला चालवायला शिकवलं, आज ती म्हातारी झाल्यावर तिचा हात धरायला आपण विसरू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, जगात लाखो लोक भेटतील, पण आईसारखं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती तुम्हाला कधीच भेटणार नाही. आज जर तुमची आई तुमच्यासोबत असेल तर तिचा हात जवळ घ्या, तिचा हात हातात घ्या आणि फक्त तिला एवढंच म्हणा, आई तुझ्यामुळेच मी आज आहे. तुझं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. मला माफ कर जर कधी मी तुझं मन दुखावलं तर. कारण मित्रांनो, आज वेळ असेलच असं खात्री नाही, पण पश्चाताप करण्यासाठी तेही कमी पडू शकतं. आई हा शब्द छोटा आहे, त्यामागे संपूर्ण आयुष्याचं प्रेम, त्याग, माया आणि आशीर्वाद लपलेला. म्हणून मित्रांनो, आई जिवंत असताना तिच्यावर प्रेम करा, कारण फोटोला मिठी मारून रडण्यापेक्षा जिवंतपणी तिच्या कुशीत डोकं ठेवून जगा. आईविषयी हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. जय